अजित पवारांवर टीका करणाऱ्या उत्तमराव जानकरांवर आमदार दीपक साळुंखेंनी निशाणा साधला। जानकर फिरता रंगमंच आहेत, त्यांनी कधीही निष्ठेचं राजकारण केलेलं नाही असा आरोप साळुंखेंनी केलाय। सांगोल्यात आमदार शहाजी पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटलांचा चांगलाच समाचार घेतला। रामानं रावणाला लंकेत मारलं, मात्र रावणाचा आत्मा भटकत अकलूजमध्ये येऊन पडला आहे। रावण आता आमच्या उरावर बसलेत अशा शब्दात शहाजी पाटलांनी अकलूजच्या मोहिते पाटलांवर निशाणा साधलाय। नरेंद्र मोदी निवडणुका हरणार आहेत। 4 जून नंतर नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष सत्तेत नसेल अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। तर देशात 70 वर्षांपर्यंत त्यातील 50 वर्ष काँग्रेसनं पंतप्रधान दिलाय आणि सर्वात चांगले पंतप्रधान झालेत असाही टोला त्यांनी मोदींना लगावलाय। विजय वडेट्टीवारांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला। राज ठाकरेंनी बारामतीत सभा घ्यावी, अजित पवारांची मिमिक्री करावी म्हणजे मनोरंजन होईल आणि धरणंही भरतील असा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय। राज ठाकरे बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सभा घेण्याची अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। शक्यता असल्याच्या चर्चांवर वडेट्टीवारांनी हल्लाबोल केलाय। माळशिरस तालुक्यातील सर्वपक्षीय आघाडीचे निमंत्रक सोमनाथ अण्णा वाघमोडे यांनी माढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। वाघमोडेंनी आपल्या शिष्टमंडळासह फडणवीसांची भेट घेतली। मोहिते पाटलांविरोधात सर्वपक्षीय आघाडी भाजपसोबत जाणार असल्यानं माळशिरस तालुक्यात भाजप उमेदवार रणजित सिंह निंबाळकरांना दिलासा मिळालाय।